20-30 वर्ष जुन्या टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे नाहीशा होतील या पॉवरफुल घरगुती उपायाने मला रिझल्ट मिळाला. तुम्हालाही नक्कीच मिळेल. टाचा बघू शकता खूप जास्त खराब झाल्या होत्या. टाचाच काय पूर्ण पाय अगदी फाटला होता, त्यामधून रक्त निघत होतं, 2 पावलंही चालली जात नव्हती आणि आता याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. या लाईन तुम्ही बघून लक्षात आलंच असेल की या टाचा भेगा ज्या आहेत ना त्या पूर्णपणे अशा भरलेल्या आहेत. नक्कीच तुम्हालाही 100% रिझल्ट मिळेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर बघा, यासाठी आपल्याला घ्यायचा आहे टोमॅटो. टोमॅटो इथे मी घेतलेला आहे अर्धा कट करून. तुम्ही पूर्ण वापरायचा असेल तर वापरू शकता. आणि हो, जेवढा जास्त पिकलेला म्हणजे टोमॅटो असेल ना तर तेवढं अजूनच चांगलं. माझ्याकडे जास्त पिकलेला नव्हता म्हणून मी असा थोडा गच्च असणाराच वापरलेला आहे. पिकलेला टोमॅटो असेल ना तर अगदी सहज त्याचं ज्यूस आपण अशा प्रकारे त्याला खिसून काढू शकतो. अगदी सहज तो बारीक होतो. आणि नसेल तर असा थोडासा वापरला पिकलेला लालसर झालेला तरी चालतं. त्यानंतर बघा, आता पूर्ण मी याला खिसून घेतलेला आहे. याची प्युरी अशी काढून घेतलेली आहे. त्यानंतर ना आपल्याला यामध्ये टाकायची आहे हळद. हळद इथे आपण 2 चिमूटभर एवढी हळद घेतलेली आहे आणि चांगली यामध्ये हळद टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. त्यानंतर बघा, आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कापूर. कापूर जे आहे ना बघा, 1-2 चिमूटभर एवढा आपल्याला कापूर घ्यायचा आहे आणि तो देखील आपण यामध्ये टाकून चांगला मिक्स करायचा आहे. कापूर मी अगोदरच पावडर करून ठेवलेलं होतं तर तेच मी वापरत आहे. बाकी तुम्ही हातावरती दाबून कापराची छोटी वडी जरी यामध्ये टाकली तरी चालतं. त्यानंतर आपल्याला यामध्ये 7-8 थेंब असे कोकोनट ऑइलचे टाकायचे आहेत. एक छोटा चमचा जरी घेतला ना तरी चालतं, किंवा अंदाजानंच असं थोडंसं तेल जरी यामध्ये टाकलं तरी काहीच हरकत नाही, पण कोकोनट ऑइलचा नक्की वापर करायचा. त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे लसण आणि अद्रक. दोन्ही आपण गोष्टी यामध्ये खिसून अशा टाकायच्या आहेत. जास्त नाही, अगदी थोडंसं टाकायचं आहे. बघू शकता असं हरभऱ्याच्या दाण्या एवढं फक्त मी अद्रक आणि लसणाच्या 2 कळ्या यामध्ये खिसून टाकणार आहे आणि चांगल्या व्यवस्थित आपल्याला मिक्स करायच्या आहेत. आता बघा, यामध्ये टाकलेले सर्व इन्ग्रेडियंट अगदी आपल्या घरामध्ये सहज मिळतात. अजिबात तुम्हाला म्हणजे असतं ना की काही शोधाशोध करायची गरज नाही, पैसे खर्च करण्याची गरज नाही आणि खूप छान बेस्ट असा रिझल्ट येतो. त्यामुळे आजच करून बघा. आणि त्यासोबतच इथे ना जे आपण घरगुती उपाय करत आहोत त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप छान लवकरच मिळतो आणि त्यासोबत लॉंग लास्टिक राहतो. असं नाही की हे लावणं बंद केलं की लगेचच पाय खराब होतात, अजिबात नाही. आणि त्यासोबतच मध्ये मध्ये काय करायला हवं, काय सर्व डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यानंतर बघा, इथे ना लसूण आणि अद्रक आपण चांगली यामध्ये बारीक करून अशी टाकली, मिक्स करून घेतलं याला. त्यानंतर ना यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट आपल्याला टाकायचा आहे, तो आपण शेवटी टाकणार आहोत. त्याला थोडंसं आता बाजूला ठेवूया आणि आपला दुसरा भाग या रेमेडीचा सुरू करूया. त्यासाठी बघा, इथे मी घेतलेला आहे एक छोटीशी वाटी आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे वॅसलीन. वॅसलीन माझ्याकडे थोडंच आहे कारण की या अगोदर ना मी भरपूर असं स्टॉक हे बनवून ठेवलं होतं आणि आता थोडंसं वॅसलीन जे आहे ना तर तेच मी वापरत आहे. तुम्हाला 1 ते 2 वेळा किंवा 3-4 वेळा याला तुम्ही लावू शकता, एवढं मी बनवून दाखवते. बाकी मी मागच्या वेळेस ना असं 1 महिन्याभराचं याला बनवून ठेवलं होतं, म्हणजे पाहिजे तेव्हा मला वापरता येत होतं. त्यानंतर ना आपल्याला घ्यायचं आहे ॲलोवेरा जेल. जितकं मी वॅसलीन घेतलं तेवढंच ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे आणि तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे कडुलिंबाचं तेल. कडुलिंबाचं तेल कोणत्याही मार्केटमध्ये, कोणत्याही केमिकलच्या दुकानामध्ये किंवा मेडिकलमध्ये सहज मिळतं आणि खूपच गुणकारी आहे, स्वस्तात मिळतं. त्यामुळे कडुलिंबाचं तेल नक्की वापरा. आणि नसेलच तर यामध्ये अजून एक काम करू शकता. कडुलिंबाची काही पानं स्वच्छ करून घ्यायची, खलबत्त्यामध्ये मिक्सरमध्ये त्याला बारीक करायचं आणि त्याचा रस यामध्ये टाकायचा. त्यामध्ये पाणी बारीक करताना अजिबात टाकायचं नाही. त्याचा जो रस निघेल ना तो अर्धा चमचा 1 चमचा यामध्ये टाकायचा आणि त्यानंतर ना याला चांगलं असं फेटून घेतल्यासारखं करायचं. क्रीमी व्यवस्थित याला आपल्याला मिश्रण बनवायचं आहे. आणि जसं आता इथे ना मी हे बघू शकता, खूप कमी तुम्हाला वाटत असेल पण अगदी 4-5 वेळा हे एवढं आपण याला लावू शकतो, एवढं हे बनलेलं आहे. कारण की प्रत्येक वेळेस अगदी थोडंसं लागतं. तसंच मागच्या वेळेस जसं मी म्हणलं वॅसलीनचं प्रमाण आणि जे ॲलोवेरा जेल आहे अगदी फ्रेश कोरफड असेल तर ती देखील वापरू शकता. हे सर्व व्यवस्थित अगदी मेजरमेंटच्या हिशोबाने घेऊन भरपूर महिन्याभराचं बनवून ठेवलं तरी चालतं. आणि त्यानंतर ना यामध्ये आपल्याला टाकायचा आहे खायचा सोडा. खायचा सोडा मी अगदी अर्धा चमचा एवढा घेतला होता आणि तो यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे लिंबू. लिंबू आहे तर ते साधारण अर्धा चमचा रस निघेल एवढं लिंबू किंवा अर्ध लिंबू यामध्ये पिळून तुम्ही त्याचा रस यामध्ये नक्की टाका. आता या उपायामध्ये हे दोन्ही भाग जे आहेत या रेमेडीतले, म्हणजे दोन्ही आपण जे गोष्टी तयार केलेल्या आहेत त्या खूप एकमेकाला अशा पूरक आहेत, एकमेकांना जरुरी आहेत. त्यामुळे अजिबात हे असं नाही की एक बनवायचं एक नाही बनवायचं, दोन्ही बनवा म्हणजे तुम्हाला पूर्ण रिझल्ट
मिळेल आणि परत कधी त्रास होऊ नये यासाठी तर बघा तुम्ही थोडंसं कसं पायांची स्वच्छता ठेवली पाहिजे, डेड स्किन रिमूव्ह केली पाहिजे वेळोवेळी टूथब्रशने म्हणा किंवा स्क्रबरने घासून, किंवा जसं पाय खूप जास्त खराब होत असतील तर सॉक्सचा वापर करायचा, शूज घालायचे. तर अशा बेसिक गोष्टींचा जरी वापर तुम्ही केला ना, पाय यानंतर कधीच खराब होत नाहीत. आणि त्यासोबतच बघा आता सुरुवातीला आपले पाय डिसइन्फेक्ट करणं खूप गरजेचं आहे. पाय खराब असतील आणि त्यावरती तुम्ही काही असं लावलं तर अजिबात त्याचा फायदा होत नाही. आणि साध्या पाण्याने धुतलं तर नक्कीच तेवढा म्हणावासा रिझल्ट मिळत नाही. कारण की ना, जेव्हा टाचाला भेगा असतात ना, जसं मी सुरुवातीला दाखवलं, खूप जास्त त्यामध्ये घाण साचते, धूळ जाते आणि ते कसं वर साफ केलं तरी साफ होत नाही. पण या उपायाने हे साफ होतं. तर इथे आपण जे टोमॅटो पूर्ण व्यवस्थित मिश्रण तयार केलेलं आहे टोमॅटोमध्ये टाकून, तर ते घ्यायचं आहे. ते पायांवरती असं लावायचं. लावून साधारण 10 मिनिट 5 मिनिट असं वेळ जेवढा असेल तेवढं लावून ठेवायचं. किंवा इकडे तिकडे घरामध्ये काही काम करायचे असतील तर या पायाला लावलेल्या पॉलिथिन घालायच्या, म्हणजे घरामध्ये तुम्ही फिरू शकता. 10-15 मिनिटं जरी ठेवलं ना तरी चालतं. यामुळे कसं डेड स्किन मऊ होते आणि अगदी टाचा मऊ होतात आणि पूर्ण हे म्हणजे हे जे घाण आहे ना ती निघून जाते, पाय डिसइन्फेक्ट होतात. त्यामुळे ना ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. आता 10-15 मिनिटानंतर बघा काय करायचं, स्क्रबर किंवा एखादा जुना टूथब्रश घ्यायचा आणि त्याने पाय आपल्याला घासून घ्यायचे आहेत. पाय खूप जास्त ओले असतील तर ना हळुवारपणे घासा, नाही तर त्रास होतो. आणि इथे आपल्याला ना आता तुम्ही बघाल की माझ्या पायावरती जास्त काही अशा भेगा नाहीत, अजून थोड्या थोड्या आहेत पण जास्त नाहीत. कारण की ना हा उपाय केला, मला रिझल्ट मिळाला. आणि रिझल्ट मिळत असतानाच मी विचार केला चला तुमच्यासोबतही शेअर करते. कारण की ना भरपूर जणांना असा त्रास असतो आणि फक्त टाचाच नाही, माझे तर पूर्ण पाय खराब झाले होते. आणि त्यानंतर बघा आता मी याला स्क्रबरने घासून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आणि त्यासोबतच बघा पाय खूप छान स्वच्छ देखील झालेले आहेत. म्हणजे घाण होती ती तर निघून जातेच आणि खूप छान पाय निर्जंतुक होतात. जर तुम्हाला सिंपल एका मोठ्या भांड्यामध्ये कोमट पाणी टाकून त्यामध्ये मीठ आणि थोडंसं लिंबाचा रस, खायचा सोडा किंवा थोडा शॅम्पू टाकून पाय सोडून 10-15 मिनिटं बसायचे असतील तर ते देखील तुम्ही करू शकता. त्याने देखील पाय खूप छान स्वच्छ निर्जंतुक होतात आणि ही प्रोसेस देखील खूप सोपी आहे. त्यानंतर बघा स्वच्छ पायावरती आपण तयार केलेली क्रीम आपल्याला लावायची आहे. आणि लावायची अशी की बघा थोडीशीच घ्यायची आणि अशा प्रकारे अप्लाय करायची आणि थोडंसं चोळून लावायची. म्हणजे कसं ती पायामध्ये छान मुरते, पायाला व्यवस्थित ती लागते. आणि जशी तुम्ही ही क्रीम लावाल ना तसं हे बघा असं प्रकारे पांढरट पणा यामध्ये तुम्हाला जाणवतो. क्रीमी अगदी खूप छान हे व्यवस्थित असं लागतं. आणि शक्यतो रात्री झोपण्या अगोदर लावा, म्हणजे कसं छान हे पायामध्ये मुरेल आणि याचा लॉंग लास्टिक रिझल्ट तुम्हाला मिळेल. नक्की करून बघा. आणि त्यासोबतच ना दोन्ही पायावरती मी असं लावलं. खूप जास्त पाय खराब होते माझ्या सुरुवातीला, म्हणून मी 4-5 दिवस दररोज हे केलं. आणि त्यानंतर जसे पाय थोडे थोडे बरे व्हायला लागले तर आठवड्यातून 2 वेळा मी करायचे. आणि अजूनही थोड्या भेगा आहेत त्या अशा प्रकारे पूर्णपणे नाहीशा होणार आहेत. नक्कीच तुम्ही पण करा. आणि या संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग परत भेटूया.